तर बघू शकता किती छान असा ठेचा झालेला आहे. तर हा लाल मिरचीपासून बनलेला आहे. त्यासाठी मी 1 चम्मच जिरं घेतलेलं आहे, 8-10 लसूण पाकळ्या, पिकलेल्या मिरच्या आणि कोथिंबीर, मीठ आणि दगडी खलबत्ता. तर तुम्हाला पिकलेल्या मिरच्यांचा घ्यायचा आहे. तर या मिरच्यांचा जो ठेचा असतो ना खूप छान लागतो टेस्टला आणि जास्त तिखट पण नसतो आणि थोडंसं आंबट अशी टेस्ट येते त्याची. तर आपण जेव्हा मिरच्या विकत आणतो ना तर त्याच्यात पिकलेल्या मिरच्या असतातच आणि 8 दिवस जर ठेवल्या ना बाहेर तर खूप साऱ्या पिकतात. तर छान अशा बारीक गॅसवर भाजून घ्यायच्या. तर बघू शकता थोडंसं तेल टाकलेलं आहे मिरच्या भाजताना आणि मिरच्या भाजताना आहे ना थोडं तेल टाकलं की लगेच मिरच्या भाजून निघतात. तर बघू शकता छान अशा मिरच्या भाजून घ्यायच्या. 2 मिनटं लागतात. बघा मिरच्या भाजून झालेल्या माझ्या. तर अशा जास्त काही अशी मी त्याला डाग लागू दिले नाहीत, अशा काड्या होऊ दिल्या, नॉर्मल भाजायच्यात बारीक गॅसवर. आणि लसणाच्या पाकळ्या टाकलेल्या आणि अद्रक जिरं टाकलेलं, लसूण, जिरं आणि मिरच्या आणि त्याच्यावरती मी कोथिंबीर टाकलेली. तर तुम्हाला जर ठेचा सहन नसेल होत, पोट वगैरे दुखत असेल तर तुम्ही शेंगदाणे पण ॲड करू शकता इथं. आणि मी थोडं मीठ घेतलेलं आणि टेस्टनुसार थोडंसंच मीठ घालायचं आणि याला आहे छान असं आबडधोबड काढून घ्यायचं खलबत्त्यामध्ये. मिक्सरपेक्षा खलबत्त्यातच मी तुम्हाला सांगेल की करून बघा, खूप छान असा ठेचा तयार होतो. तर बघा किती छान असा ठेचा झालेला आहे आणि कलर पण त्याला छान असा हिरवा लाल कलर आलेला आहे. कोथिंबीर घातल्यामुळे हिरवा दिसतोय थोडासा आणि बघा किती छान असा ठेचा झालेला आहे. तुम्ही नक्की ट्राय करा. व्हिडिओ आवडल्यास कमेंट करा, शेअर करा, लाईक करा आणि सबस्क्राईब करा. तर चला बाय सर्वांना.